हॅलो हॅलो हॅलो. हॅलो महेश इंगळे सर का? कोण बोलतोय आपण? सरिता कांबळे बोलते हा बोला मॅडम मुंबईवरून. बोला. हा बोला. ते सकाळी आमच्या भाऊंना तुम्ही बोलवलं होतं दाभाडेंना, बाजीराव दाभाडेंना. हो बरोबर. हां मग ते अजून घरी नाही आलेले, काय फोन पण त्यांचा लागत नाही, काय काय कळत नाही. ते घरी आलेले नाहीत ते काय? गुन्हा दाखल आहे ना त्यांच्या, त्या चौकशीला बोलवलं होतं. हां पण मग ते आता सकाळी बोलवलं होतं ना सर, ते म्हणजे हो थांबून 11 घेतलंय का तुम्ही 11:30 त्यांना? नाही ते दोघं जण आले होते. हां कांबळे आणि ते गेले का ते घरी? म्हणजे त्यांचा हो फोन लागत नाही, त्यांची काही माहिती मिळत नाही, ते आहेत का तिथे का हो निघाले, ते त्यामुळे दोघं फोन जण केला. आले होते, जोडीला त्यांच्या बरोबर होते. बबन कांबळे काय नाव हां त्यांचं? हां हां बबन कांबळे का? ते ओके दोघं ओके आले ओके. होते. हां हां माझं या संदर्भात थोडंसं बोलायचं होतं मला सर, या विषयात. बोला. ज्या वेळेला गुन्हा दाखल झालेला पहिला ॲट्रॉसिटीचा सागर वरपे यांच्यावर, त्यांच्या बर. वडिलांवर, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या दारामध्ये ना DYSP साहेबांनी मिटिंग ठेवली होती. हा सगळा विषय तुम्हाला माहीत आहे, सुरुवातीपासून माहिती आहे. मी काय सांगायची आणि त्याच्यात वेळ आपल्याला वेस्ट करायची काही गरज नाही. पण ज्या वेळेला गुन्हा घडला त्याच्यानंतर आम्ही 18 तारखेला, ज्या वेळेला 18 एप्रिलला गुन्हा घडल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पत्र दिले स्थानिक पोलीस स्टेशन पन्हाळ्याला. त्याची दखल तुम्ही दीड महिन्यांनी जवळजवळ घेतली, आणि दखल जी घेतली त्यावेळेला पण DYSP साहेब प्रत्यक्षदर्शी होते त्या घटनेचे. DYSP सरांनीच घेतली होती ती मिटिंग शांततेसाठी, गावात शांतता राहावी म्हणून. आणि DYSP साहेब तिथे प्रत्यक्षदर्शी असताना सरांचं नाव घेत नव्हते. तुम्हाला त्यावेळेला पण मी फोन केला होता की फिर्यादीचं म्हणणं फिर्यादीच्या शब्दामध्ये घेतलं जात नाही, त्यावेळेला पण मी तुम्हाला फोन केलेला सर. मग असं असताना त्या सेम डेलाच कोणत्याही प्रकारचा अर्ज न करता 1 महिना 5 दिवसांनी सागर वरपेंनी फिर्याद दाखल केलेली आहे. ती खोटी आहे की काय आहे ते कोर्ट ठरवेल, तो आपल्याला ठरवायचा अधिकार नाही, बरोबर. पण ज्या वेळेला ग्रामपंचायतीच्या समोर 9 जण अंगावर धावून येतात, सर आय विटनेस आहेत त्याच्यामध्ये, त्यावेळेला आमची दखल तुम्ही दीड महिन्यांनी घेता, आणि त्यांची दखल कोणताही अर्ज न घेता कशी घेतली जाते सर? त्यांची पण दीड महिन्यांनीच झाली. मग त्यांचा अर्ज आलेला आहे तिकडे, त्यांचा अर्ज आला होता ज्या वेळेला गुन्हा दाखल, तक्रार आली. पण आमचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर घेतलेली आहे ना. हो बघू आता, तेच आता काय त्यात बघू आता. ह्याच्यामध्ये बघा निष्पन्न काय होणार आहे माहिती का सर? शेवटी कसं आहे, तुम्ही लोकसेवक आहे, तुम्ही कोर्टामध्ये तुमची बाजू बरोबर मांडणार आहे, पण खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला तरी माहिती आहे प्रत्यक्ष काय घटना झालेली आहे ही. जर अजूनही आमच्यावर अशा पद्धतीने खोटे गुन्हे टाकून हे करून आमच्यावर अन्याय होत असेल ना सर, आम्ही अन्याय सहन कधीच करत नाही. गावामध्ये आज माझे सासू सासरे दबावाखाली दहशतीमध्ये राहतात ते. आणि तुम्ही दिलेला जो प्रशासनाचा जो माणूस आहे पोलीस पाटील, तो तुम्ही दिलेला मेसेज द्यायला पण घरापर्यंत जात नाही, तो तिसऱ्याकडनंच देतो मेसेज. मग हे चुकीचं आहे की नाही? आम्हाला ते निरोप दिला तर ठीक, आम्ही तुमच्यावरून पोहोचणार. निरोप नाही दिला तर आम्हाला माहीतच नाही ना तुम्ही दिलेला काय निरोप आहे तो. काय ते नाही, त्या संदर्भातच तुम्ही योग्य ती दखल घ्या या केसमध्ये. तुम्ही चौकशी करा, तपास करा, काय निष्पन्न होते तुमच्या जीवाला माहिती आहे काय आहे ते घटना झालेली. तर तुम्ही एखाद्यावर कोणावरही अन्याय होऊ देऊ नका. आज जवळजवळ 92 वर्षाचे ते आजोबा आहेत, माझे सासरे आहेत ते 92 वर्षाचे, आणि माझे 82 वर्षाचे सासरे आहेत. ते दरोडा टाकू शकतात का सर? सांगा बरं. चौकशीत बघू ना, काय चौकशीत असेल परिस्थिती असेल समोर त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करू. नाही आता ते सासू सासरे पण सारखे फोन करतात, जामीन द्यायला बोलवलंय. आम्ही जी चोरी केली ना, आम्ही जामीन का देऊ? आम्ही देणार ना, आम्ही कोर्टात उभं राहू. आम्हाला अटक करा, आम्ही कोर्टात उभं राहू. कोर्टाने आमची नार्को टेस्ट घेऊ दे, आम्ही सुप्रीम कोर्टाला तशी मागणी करू, आमची नार्को टेस्ट घ्या. आम्ही चोरी केली नाही तर आम्ही का घाबरू सर? बोला ना सर. तुम्हाला माहिती आहे, इत्तंभूत सगळी ह्याच्यात माहिती आहे. गावामध्ये जातीवाद 2013 पासून मी अनुभव घेते, लग्न झाल्यापासून. हा आताचा नाही आहे. हे शंकर पाटील DG पाटील आहेत ना, ह्या DG पाटील तुमच्याकडे रेकॉर्ड आहे, तुमच्याकडेच नोंद झालेली आहे त्याची, तुमच्या स्थानिकला. तेव्हा तुम्ही नव्हता. तेव्हापासूनची ही गावची गोम आहे. म्हणजे जातीवाद केला जातो. जातीवाद करत असताना महारांसाठी आतमध्ये जाऊन बसण्यापेक्षा पाटले एकत्र येऊया, हा त्यांचा लुकआउट आहे. म्हणजे आम्ही अन्याय अजून सहन करायचं, गेले ते दिवस. आम्ही अन्याय आता सहन करणार, आणि अटक होऊ दे अटक, आम्ही जामीन घेणार नाही सर याच्यामध्ये. ऐकलं का?
तुमचा प्रश्न काय आहे तो आम्ही आता हा तपास तुम्ही तुमच्या कारवाई करू. तुम्ही तुमच्या पद्धतीने सर तपास कारवाई करू. हा तुम्ही तुमच्या पद्धतीने सर तपास करा याच्यामध्ये प्रामाणिक आम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही आणि अन्याय करणार पण नाही. बरोबर आहे ना, ते तसंच राहणार. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचा निष्पक्ष तपास काय असेल समोर येईल त्याप्रमाणे कारवाई करू. पण ह्याच्यामध्ये कसं होणार माहिती आहे, आता 28 तारखेला जरा मीटिंग आहे कांबळ्यांची, आमचं डेव्हलपमेंटमध्ये गेलंय हे प्रोसिजर सोसायटीचं, त्यामुळे ते चालू आता मीटिंग आहे. त्यामुळे 28 तारखेच्या नंतर कांबळे सकाळी बोलले तुम्हाला, मी 28च्या नंतरच तुम्हाला भेटतो. पण आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, पण खरं काय खोटं काय हे तुम्ही खरंच तुम्ही त्या ह्याच्यावर आहात ना सर, लोकसेवक म्हणून, तर तुम्ही ह्याची पडताळणी करा आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी काय आहेत ते. नाही ते सांगितलं ना, जे काही येईल आमच्या समोर वस्तुस्थिती सत्य परिस्थिती त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार. आम्ही नार्को टेस्टसाठी तयार आहे. ही 7-8 जण कोण दोषी ठरले. अहो क्लास 1 ऑफिसर आहेत ते आमचे, रेल्वेमध्ये होते आमचे दीर मोठे. हा 92 वर्षाचे ते माझे सासरे आहेत. हे माणसं दरोडा करण्यासारखे आहेत का? आणि तुम्ही दखल कधी घेता? महिन्यानंतर 1.25 महिन्यानंतर दखल घेता त्याची. हा हे चुकीचं आहे सर, आणि तुम्ही योग्य ते सहकार्य करणार याची अपेक्षा आम्ही आतापर्यंत धरतोय. जे आहे ते नियमानुसार होणार. मी तुम्हाला तेवढं सांगतो काय असेल ते. तुम्ही सहकार्य करा आणि ह्याच्यामध्ये त्याप्रमाणे होणार. आणि ह्याच्यामध्ये आता कसं झालं, दाभाडे ते फोन उचलत नाही, त्यामुळे घरातली टेन्शनमध्ये आहे. तो माणूस एकतर हाय बीपीचा आहे, त्याला प्रॉब्लेम आहे ह्याचा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे घरातले सगळे, त्यामुळे मी तुम्हाला आता फोन केला. सकाळपासून ती व्यक्ती घरातनं निघाली आहे. बबन कांबळे बबन कांबळे ते असतील. बरोबर. चालेल सर, सहकार्य करा एवढीच अपेक्षा करतो. बघा, सहकार्य केलं ठीक, नाही केलं आम्ही आमची पुढची स्टेप घेणार. आम्ही आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते आहे. बरं ना, अन्यायाचा उठाव करणारच ना. कोण अन्याय सहन करणार आहे? म्हणजे पुन्हा तुम्ही किती अन्याय करणार आमच्यावर? पोलीस यंत्रणा पण जातीवादी व्हायला लागली ना आमच्यावर. तुम्ही कोणताही हे न करता, तपास न करता आमच्यावर गुन्हे दाखल करता तुम्ही. आता ठेवून द्या तुम्ही, आता त्या बाकीच्या गोष्टी बोलू नका. एवढंच सांगतो ना, एवढं सांगता. तुम्हाला ऐकायला जड वाटते म्हणून तुम्ही ते बोलताय ना. नाही जड नाही, तुम्ही असा आरोप करायचा नाही. फक्त एवढंच सांगतो, आमचं काम आम्हाला करू द्या, तुमचं काम तुम्ही करा. हा मग हा तुम्ही सहकार्य करा हीच अपेक्षा ठेवतो आम्ही. नाही तुम्ही असं म्हणू नका. पोलीस यंत्रणा करते ना, माझा अनुभव. अहो बरोबर आहे ना, तुम्ही आमची, अहो सर तुम्ही आमची दखल. तुमच्या कामापुरतं बोला, फक्त मी तुम्हाला तेवढंच सांगतोय. आमच्या कामापुरतंच बोलतो. हे आमचंच आहे ना, आमच्यावर तुम्ही आरोप केले ना, खोटे गुन्हे दाखल करताना तुम्ही. नाही, खोटे गुन्हे दाखल करणारे कोण आहे? तुम्ही आहे ना, तुम्ही आहे पी आहे. प्रत्येकाला अधिकार आहे गुन्हे दाखल करायचा. अहो करा ना मग, तुम्ही तपास तर करा ना मग त्याचा योग्य पद्धतीने. तुम्ही सांगायचं नाही, आम्ही करू.